नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय गणित द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला अ. रिकाम्या जागा भरा. 4 गुण. सरासरी बरोबर दिलेल्या एकूण प्राप्तकांची बेरीज छेद एकूण प्राप्तकांची संख्या. 2. 3p गुणिले p स्क्वेअर बरोबर 3p क्यूब किंवा घन. 3. शतमान स्तंभालेखात सर्व स्तंभ टिंबटिंब एकक उंचीचे घेतात. उत्तर 100. ज्या कोणांची मापे समान असतात ते कोण एकरूप असतात. ब. योग्य जोड्या जुळवा. 2 गुण. अ गट ब गट. 2a अधिक 3a क जोडी बेरीज करायची आहे 5a. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणून अ. ब जो पर्याय आहे बाजूचा वर्ग ते चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. 8 गुण. 1. सोडवा. 3x अधिक 2 बरोबर 2x वजा 4 आहे तसं सुरुवातीला पहिल्या स्टेपला उदाहरण लिहिलेलं आहे. 2x बरोबरच्या इकड्यांना वजा झाला. 3x मधून 2x गेले x अधिक 2 इकडे आलेला आहे. वजा 4 वजा 2 बेरीज केली 6 वजा चिन्ह x बरोबर वजा 6 उत्तर येणार आहे. 2. एका समांतरभुज चौकोनाचा पाया 8 सेंटीमीटर व उंची 5 सेंटीमीटर असेल तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. पाया 8 उंची 5 8 पंचे 40 चौरस सेंटीमीटर. 3. सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकास एक संगतीनुसार एकरूप आहेत ते लिहा. त्रिकोणाची नावे XWZ आणि YWZ मध्ये बाजू XW आणि बाजू YW एकरूप दिलेला आहे. कोन W एकरूप कोन W दिलेला आहे. बाजू WZ आणि बाजू WZ सामायिक बाजू आहेत म्हणून बाकोबा कसोटीनुसार त्रिकोण XWZ बाकोबा कसोटीनुसार त्रिकोण YWZ एकरूप आहेत किंवा त्यांची संगत जी शिरोबिंदूची आहे ती Xला Y, Wला W, Zला Z. 4. भागाकार करा. 5 m वर्ग भागिले वजा m. इथे भागाकार करून दाखवलेला आहे. वजा साईन येणार आहे भागाकाराला कारण की वजा m गुणिले वजा 5m अधिक 5m वर्ग येणार आहे. बाकी 0. पुढील उदाहरण 5. सज्जनरावांनी एका बँकेतून दर साल दर शेकडा 10% दराने एका वर्षाने परतफेडीच्या अटीवर 10,000 रुपये कर्ज घेतले तर वर्षाअखेर त्यांना व्याजासह किती रक्कम द्यावी लागेल. दिलेल्या बाबी मुद्दल 10,000 रुपये दर 10% मुदत 1 वर्ष. सरळ व्याज काढायचं आहे. एकूण रक्कम म्हणजेच रास काढायची आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत छेद 100. मुद्दल 10,000 आहे. दर 10 गुणिले 1 छेद 100. 2 शून्यला 2 शून्य कॅन्सल केले. 100 गुणिले 10 1000 म्हणजेच सरळ व्याज 1000 रुपये आलेलं आहे. त्यानंतर एकूण रक्कम किती द्यायची आहे. रास बरोबर मुद्दल प्लस व्याज 10,000 अधिक 1000 11,000 रुपये. उत्तर सज्जनरावांना वर्षाअखेर 11,000 रुपये व्याजासह बँकेला परत रक्कम द्यावी लागेल. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. एकूण गुण 6. 1. दिलेले समीकरण सोडवा. x वजा 9 छेद x वजा 5 बरोबर 5 छेद 7. तिरकस गुणाकार करायचा आहे. 7ने कंसाला गुणाकार केला 7x वजा 63. 5ने कंसाला गुणाकार केला 5x वजा 25. 5x इकड्यांना वजा झाला. 7x मधून 5x गेले 2x राहिले. 63 मधून 25 गेले 38. 2 भागिले 38 19 म्हणून उत्तर बरोबर 19. उकल x बरोबर 19. पुढील उदाहरण 2. मॉडेल हायस्कूल नांदपूरने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मागील 20 वर्षात सादर केलेल्या
विज्ञान व गणित प्रकल्पांची संख्या खालीलप्रमाणे आहे. यावरून वारंवारता सारणी तयार करून सामग्रीचा मध्य काढा. 20 संख्या दिलेल्या आहेत. प्राप्तांक सर्वात कमी 1 आहे, सर्वात जास्त 5 आहे, म्हणून 1 ते 5 अंक लिहून घेतले. ताळ्याच्या खुणा 1 3 वेळा आहे, 2 6 वेळा आहे, 3 6 वेळा, 4 3 वेळा, 5 2 वेळा. फ्रिक्वेन्सी वारंवारता 3 6 6 3 2 यांची बेरीज केली 20 आले. प्राप्तांकांची संख्या 20, त्यालाच n किंवा सिग्मा fi म्हणतात. पुन्हा fi इंटू xi म्हणजे गुणाकार केलेला आहे. त्यांची बेरीज आली 55. मध्य बरोबर सिग्मा fi इंटू i 55 भागिले 20 यांचा भागाकार केल्यानंतर 2.75 मध्ये येणार आहे. पुढील प्रश्न 3. आज एक मशीन 2,50,000 रुपयांना खरेदी केली. घसाऱ्याचा दर दरवर्षी 10% असल्याने 2 वर्षानंतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल? आत्ता आपल्याला खरेदी किंमत किती दिलेली आहे? 2,50,000. घसारा 10% म्हणजे वर्षाला 10% त्या मशीनची रक्कम कमी होणार आहे. एका वर्षानंतर मशीनची किंमत काढू. 100ला 10 तर 2.5 लाखाला किती? तर 25,000 रुपये. 2.5 लाखातून ते 25,000 वजा केले, 2,25,000 आले. म्हणजे एका वर्षानंतर त्या मशीनची किंमत 2,25,000 येणार आहे. आता 2 वर्षानंतर मशीनची किंमत 100ला 10% कमी आहे, तर 2,25,000ला किती? कॅल्क्युलेशन केलं, 22,500 आलेलं आहे. हे 22,500 2,25,000मधून वजाबाकी करायची, 2,02,500 रुपये येणार आहे. आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, 2 वर्षानंतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल? तर उत्तर 2,02,500 रुपये. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय घटक चाचणी 2024-25 मध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. त्याचा सराव नक्की करा.